नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स काय आलेले आहे. सकाळ पेपरला आलेली ही बातमी आहे. चला तर पाहूया संपूर्ण बातमी नक्की काय सांगितलेलं आहे. त्या बातमीमध्ये गृह विभागाने 2024 व डिसेंबर 2025 पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेश उत्सवानंतरच म्हणजे साधारणतः 15 सप्टेंबर पासून सुरू होईल, अशी माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. 2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण 10,000 पदांची भरती यावेळी होईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यात मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सव साजरा केला जातो. यंदा 27 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून 6 सप्टेंबरला विसर्जन मिरवणुका निघतील. त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. आगामी 10,000 पोलीस भरतीसाठी राज्यातून अंदाजे 12 ते 13 लाख अर्ज अपेक्षित आहेत. सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतरच भरती सुरू केली जाणार आहे. सुरुवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल. दरम्यान एप्रिल 2024 झालेल्या पोलीस भरतीवेळी 17,471 जागांसाठी 17 लाख अर्ज आले होते. आता ही अर्जांची संख्या त्या प्रमाणातच राहील. या दृष्टीने पोलीस भरतीचे नियोजन केले जात आहे. पोलीस भरतीची मैदानी चाचणी एकाच वेळी संपूर्ण राज्यात सुरू होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण बातमी होती सकाळ पेपरला आलेली. असं म्हणणं आहे की 15 सप्टेंबरपासून भरती चालू होईल, परंतु शेवट सरकारचा निर्णय आहे. तो सर्वस्वी निर्णय सरकारच्या हातामध्ये आहे. पोलीस भरती कधी चालू करायची आणि कधी नाही. परंतु पेपरला आलेल्या माहितीनुसार आपण ही माहिती दिलेली आहे. तरी आणखी काही पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट आली तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच तुम्हाला सांगू. तरी भरतीचं वातावरण निर्माण होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी अभ्यासाकडे आणि मैदानाकडे पूर्णपणे आपले लक्ष द्यावे. मला येणाऱ्या भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा.